नमस्कार, मी अक्षय गोरे. सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सीटेट जुलै 2023साठी चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी या विषयासंबंधित महत्त्वाचे प्रश्न व त्यांचं स्पष्टीकरण पाहणार आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण 1 पासून 30 पर्यंतच्या प्रश्नांचं स्पष्टीकरण पाहिलं होतं. आता आपण काही महत्त्वाचे प्रश्न व त्यांचं स्पष्टीकरण पाहूया. सुरुवात करूया. प्रश्न 31वा. डेव्हलपमेंट इज नेवर एंडिंग प्रोसेस. दिस आयडिया इज असोसिएटेड विथ. या ठिकाणी प्रिन्सिपल्स दिलेले आहेत. विकास ही कधीही न संपणारी प्रक्रिया आहे. तर ही आयडिया खालीलपैकी कोणत्या प्रिन्सिपलसोबत असोसिएटेड आहे असं आपल्याला आन्सर करायचं आहे. या ठिकाणी प्रिन्सिपल्स दिलेत पहा. द प्रिन्सिपल ऑफ इंटिग्रेशन ऑप्शन ए आहे. द प्रिन्सिपल ऑफ इंटरॅक्शन, द प्रिन्सिपल ऑफ इंटर रिलेशन आणि द प्रिन्सिपल ऑफ कंटिन्युटी. तर यापैकी आपण प्रिन्सिपल्स जर वाचले तर डेव्हलपमेंट कधीही न संपणारी प्रक्रिया आहे, म्हणजे कंटिन्युटीचं प्रिन्सिपल त्याच्यामध्ये असलं पाहिजे, सातत्याचं प्रिन्सिपल डेव्हलपमेंटमध्ये असलं पाहिजे. ठीक आहे. तर हे सर्व प्रिन्सिपल्स आपण थेरीच्या लेक्चरमध्ये इन डिटेल अभ्यासणार आहोत. आता फक्त प्रश्नापुरतं लक्षात ठेवा, हा PYQ आहे. इथून पुढच्या एक्झाममध्ये देखील येण्याची शक्यता आहे. या आधीच्या वर्षी एक्झाममध्ये येऊन गेलेलं आहे. डेव्हलपमेंट इज नेवर एंडिंग प्रोसेस. तर हे कशासोबत असोसिएटेड आहे, तर द प्रिन्सिपल ऑफ कंटिन्युटी, म्हणजे सातत्याचं जे तत्त्व आहे विकासाचं त्याच्या संबंधी हे आहे. यानंतर प्रश्न 32वा पाहूया. प्रश्न क्रमांक 32. विच ऑफ द फॉलोइंग इज प्रिन्सिपल ऑफ डेव्हलपमेंट. या ठिकाणी विचारलेलं आहे खालीलपैकी कोणतं प्रिन्सिपल ऑफ डेव्हलपमेंट आहे, विकासाचं तत्त्व आहे. ऑप्शन्स आहेत. ऑल प्रोसेसेस ऑफ डेव्हलपमेंट आर नॉट इंटरकनेक्टेड. तर हे बरोबर आहे का, तर डेव्हलपमेंटच्या सर्व प्रोसेस ज्या असतात त्या इंटरकनेक्टेड असतात, म्हणजे ऑप्शन ए चुकीचा आहे. यानंतर इट डज नॉट प्रोसीड ॲट द सेम पेस फॉर ऑल. इट म्हणजे काय, तर डेव्हलपमेंट डज नॉट प्रोसीड ॲट द सेम पेस फॉर ऑल, म्हणजे विकास सर्वांसाठी एकाच गतीने होतो का, तर नाही होत. प्रत्येकाचा विकासाचा दर वेगवेगळा असतो. तर डेव्हलपमेंटचा जो रेट असतो प्रत्येकाचा, डेव्हलपमेंटचा जो स्पीड असतो प्रत्येकाचा, प्रत्येक इंडिव्हिज्युअलचा म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा, तो कसा असतो, वेगवेगळा असतो. म्हणजे इट डज नॉट प्रोसीड ॲट द सेम टाईम, म्हणजे विकासाचा जो स्पीड असतो तो प्रत्येकासाठी वेगवेगळा असतो. ठीक आहे. म्हणजे ऑप्शन बी जो आहे तो बरोबर असणार आहे. ठीक आहे. इट डज नॉट प्रोसीड ॲट द सेम पेस फॉर ऑल, म्हणजे सर्वांसाठी विकासाचा दर, विकासाचा स्पीड हा सारखा नसतो. हे स्टेटमेंट अगदी बरोबर आहे. त्याच्यामुळे आपलं आन्सर झालं ऑप्शन बी. यानंतर पुढचे ऑप्शन देखील चेक करू. एक्झाममध्ये तुम्हाला चेक करण्याची गरज नाही, सध्या आपलं लेक्चर चालू आहे, त्याच्यामुळे मी या ठिकाणी फक्त तुम्हाला हे व्हेरीफाय करून सांगणार आहे. तर डेव्हलपमेंट इज ऑलवेज लिनियर. ऑप्शन सी आहे. विकास कसा असतो, लिनियर असतो, या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर पहा, हे बरोबर आहे का, तर डेव्हलपमेंट हा कधीही लिनियर नसतं. एकाच दिशेने विकास होतो का, तर वेगवेगळ्या दिशेने होत असतो. त्याच्यामुळं डेव्हलपमेंट ही कधीही लिनियर नसते, ही गोष्ट लक्षात ठेवायची. यानंतर इट इज अ डिसकंटिन्युअस प्रोसेस. डेव्हलपमेंट कशी असते, तर कंटिन्युअस असते. त्याच्यामुळं ऑप्शन डी देखील चुकीचा आहे. फक्त बरोबर असणारा पर्याय कोणता आहे, तर ऑप्शन बी आहे प्रश्न क्रमांक 32च्या संबंधी. यानंतर प्रश्न क्रमांक 33 पाहूया. या ठिकाणी पहा, महत्त्वाचा प्रश्न आहे. 33 आणि 34 हे दोन प्रश्न जरा लक्ष देऊन नोट डाऊन करून ठेवा तुमच्याकडे नोटबुक असेल तर. ठीक आहे. कारण हे PYQ आहेत आणि दरवर्षी किंवा एखादं वर्ष सोडून परत एक्झाममध्ये हेच प्रश्न विचारले जातात. तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 33 आहे. द सेफेलोकॉडल प्रिन्सिपल ऑफ डेव्हलपमेंट एक्सप्लेन्स हाऊ डेव्हलपमेंट प्रोसीड्स फ्रॉम डॅश डॅश टू डॅश डॅश. या ठिकाणी थोडासा अवघड शब्द आहे, लक्षात ठेवा. सेफेलोकॉडल प्रिन्सिपल काय आहे, सेफेलोकॉडल म्हणजेच काय, तर मस्तकानुवर्ती, असं या ठिकाणी लक्षात ठेवायचं. मस्तकानुवर्ती, तुम्ही मराठीमध्ये शब्द वाचला असेल नसेल, मस्तकानुवर्ती तत्व आहे. मस्तकानुवर्ती म्हणजे काय, तर एखाद्या बालकाचा जो विकास असतो तो कसा होतो, मस्तकापासून होतो, डोक्यापासून होतो, म्हणजे हेड टू टो. ठीक आहे. याचा आन्सर आहे ऑप्शन सी, हेड टू टो. म्हणजेच काय, सेफेलोकॉडल प्रिन्सिपल. सेफेलो म्हणजे काय, डोक्यापासून, आणि कॉडल म्हणजे काय, पायाकडे. ठीक आहे. डोक्यापासून पायाकडे, अशा प्रकारचं हे विकासाचं तत्त्व आहे. म्हणजे आपला विकास होत असताना तो कसा होतो, तर डोक्यापासून होतो, त्याच्यानंतर हाताचा विकास होतो, त्यानंतर पायाचा विकास होतो, अशा प्रकारे डोक्याकडून पायाकडे, म्हणजे सेफेलोकॉडल. सेफेलो म्हणजे काय, डोक्यापासून, आणि कॉडल म्हणजे काय, तर पायाकडे, म्हणजे हेड टू टो. ठीक आहे. सेफेलो म्हणजे काय, फ्रॉम हेड, आणि कॉडल म्हणजे काय, टुवर्ड्स टो. ठीक आहे. डोक्यापासून पायाकडे. यानंतर पुढचं महत्त्वाचं प्रिन्सिपल आहे ते देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 34.
तर प्रश्न क्रमांक 33चं उत्तर काय झालं, ऑप्शन सी झालेलं आहे. ठीक आहे. हेड टू टो म्हणजे काय, सेफेलोकॉडल प्रिन्सिपल. हे परत एक्झाममध्ये येऊ शकतं, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 34 पाहूया. द प्रॉक्झिमोडिस्टल प्रिन्सिपल ऑफ डेव्हलपमेंट एक्सप्लेन्स हाऊ डेव्हलपमेंट प्रोसीड्स फ्रॉम डॅश डॅश टू डॅश डॅश. या ठिकाणी विचारलेलं आहे द प्रॉक्झिमोडिस्टल प्रिन्सिपल. याच्याविषयी माहिती पाहूया. प्रॉक्झिमोडिस्टल प्रिन्सिपल म्हणजे काय आहे, तर मराठीमध्ये एक शब्द लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याला म्हणायचं अक्षानुवर्ती तत्व म्हणजे काय, प्रॉक्झिमोडिस्टल प्रिन्सिपल. म्हणजे याचा आन्सर काय येईल, फ्रॉम सेंटर बॉडी पार्ट्स टुवर्ड्स आउटसाइड. ठीक आहे. तर अक्षानुवर्ती म्हणजे काय, प्रॉक्झिमोडिस्टल म्हणजे काय, प्रॉक्झिमो म्हणजे काय, आपल्या शरीराच्या सेंटरपासून, आणि डिस्टल म्हणजे काय, शरीराच्या बाहेरच्या बाजूला. म्हणजे आधी आपल्या समजा स्पायनल कॉर्डचं डेव्हलपमेंट होते, स्पायनल कॉर्डच्या नंतर कशाची डेव्हलपमेंट होते, हाताची होते. हाताचे डेव्हलपमेंट होताना काय होतं, आपले जे फोर आर्म्स आहेत त्याची डेव्हलपमेंट होते, आणि त्याच्यानंतर बोटांची डेव्हलपमेंट होते. म्हणजे आपल्या बॉडीच्या सेंटरपासून ते बाहेरच्या दिशेने जो विकास होतो त्याला काय म्हणतात, प्रॉक्झिमोडिस्टल प्रिन्सिपल असं म्हणतात. ठीक आहे. हे दोन प्रश्न लक्षात ठेवा, PYQ आहेत, परत एक्झाममध्ये रिपीट होतील. पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 33. प्रश्न क्रमांक 33 आहे सेफेलोकॉडल प्रिन्सिपल म्हणजे काय, तर हेड टू टो म्हणजे काय, सेफेलोकॉडल प्रिन्सिपल, डोक्यापासून पायापर्यंत होणारा विकास. आणि दुसरा आहे प्रॉक्झिमोडिस्टल प्रिन्सिपल म्हणजे काय, आपल्या बॉडीच्या सेंटरपासून बॉडीच्या बाहेरच्या बाजूला जो विकास होतो त्याला काय म्हणतात, प्रॉक्झिमोडिस्टल प्रिन्सिपल. सेंट्रल बॉडी पार्ट्स टू आउटवर्ड्स म्हणजे काय, प्रॉक्झिमोडिस्टल प्रिन्सिपल. आपल्याला सीटेटच्या एक्झाममध्ये मराठीमध्ये विचारलं जाणार नाही, तर इंग्लिश आणि हिंदीमध्ये विचारलं जाईल. त्यामुळे हे लेक्चर्समध्ये आपण जे प्रश्न आहेत ते कसे घेतलेले आहेत, इंग्लिशमध्ये घेतलेले आहेत. त्याच्यामुळं सवय होईल. फक्त महत्त्वाचे शब्द लक्षात ठेवा. सगळंच इंग्लिशमध्ये येणं आवश्यक नाही, किंवा तुम्हाला इंग्लिश व्यवस्थित आली पाहिजे तरच उत्तर येतील असं काही नाही. महत्त्वाचे शब्द फक्त लक्षात ठेवायचेत. यानंतर प्रश्न 35वा, डेव्हलपमेंट प्रोसीड्स फ्रॉम डॅश डॅश टू डॅश डॅश. प्रश्न क्रमांक 35 आपण या ठिकाणी पाहतोय. तर डेव्हलपमेंटचं तत्व काय आहे या ठिकाणी विचारलेलं आहे. जनरल टू स्पेसिफिक, कॉम्प्लेक्स टू हार्ड, सिम्पल टू इझी, स्पेसिफिक टू जनरल. तर पहा, आपलं विकासाचं जे तत्व आहे, तर विकासाच्या तत्वामध्ये आपण मराठीमध्ये अभ्यासलेलं असणार आहे ती सामान्य ते विशिष्ट हे आपलं विकासाचं तत्व आहे. सामान्य ते विशिष्ट. तर पर्यायामध्ये पहा, सामान्य म्हणजे काय, जनरल, विशिष्ट म्हणजे काय, स्पेसिफिक. त्याच्यामुळे आपला आन्सर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. तेच लक्षात ठेवायचं. बाकीचे सगळे तुम्ही अभ्यासले नाही तरी चालतील. ठीक आहे. जनरल टू स्पेसिफिक हे अशा प्रकारे विकास होत असतो. विकास कसा होतो, जनरल टू स्पेसिफिक अशा प्रकारे होतो. म्हणजे पहा, जनरल म्हणजे आपल्या बॉडी पार्ट्समध्ये समजा आधी हाताचा विकास होतो, हे जनरल झालं, आपलं जनरल बॉडी पार्ट झाला. त्याच्यानंतर हातामध्ये कशाच होतो, फोर आर्म्सचा विकास होतो. त्यानंतर आपल्या हाताच्या ज्या म्हणजे करंगुळे आहे किंवा बोट आहेत त्या सर्वांचा विकास एकत्रित होतो, म्हणजे आपल्या फिंगर्सचा विकास होतो. तर अशा प्रकारे म्हणजे स्पेसिफिक गोष्टींचा विकास कधी होतो, जनरलच्या नंतर. म्हणजे आधी जनरल जे बॉडी पार्ट्स आहेत त्यांचा विकास होतो, आणि त्यानंतर स्पेसिफिक म्हणजे आपले जे बोट आहेत हाताचे त्यांचा विकास होतो. अशा प्रकारे विकासाचं तत्व असतं. यानंतर प्रश्न 36वा, अजय लर्न्स एव्हरी लेसन्स व्हेरी क्विकली बट विजय टेक्स लॉंगर टू लर्न देम. इट डिनोट्स द डेव्हलपमेंट प्रिन्सिपल ऑफ. या ठिकाणी सांगितलेलं आहे अजय एखादी गोष्ट जी आहे तो खूप लवकर शिकतो, विजय तीच गोष्ट शिकण्यासाठी खूप जास्त वेळ घेतो. तर हे काय डिनोट करतं असं सांगितलेलं आहे. ऑप्शन्स आहेत कंटिन्युइटी, सातत्याचा याच्यामध्ये काय संबंध आहे का, यानंतर नाही. इंडिव्हिज्युअल डिफरन्स, ऑप्शन बी आहे. वैयक्तिक फरक. तर मित्रांनो, ह्याचा आन्सर असणार आहे इंडिव्हिज्युअल डिफरन्स. म्हणजे इंडिव्हिज्युअल डिफरन्स म्हणजे काय, तर या ठिकाणी विकास होत असताना कसा होतो, आपण या आधीच्या प्रश्नामध्ये पाहिलं होतं की सगळ्यांसाठी सेम पेसमध्ये नसतो. सेम पेस म्हणजे काय, सेम स्पीडमध्ये विकास होतो का, तर नाही होत. म्हणजे एखाद्या समजा अजयचा जो स्पीड आहे शिकण्याचा तो कदाचित जास्त असेल, किंवा त्याच्या डेव्हलपमेंटचा स्पीड आहे तो जास्त असेल, त्याच्यामुळे तो लवकर शिकला. परंतु विजयचा जो स्पीड आहे डेव्हलपमेंटचा किंवा शिकण्याचा तो कमी असणार आहे, त्याच्यामुळे त्याला शिकायला वेळ लागतो. म्हणजे इंडिव्हिज्युअल डिफरन्स आहे, प्रत्येकामध्ये वैयक्तिक व्यक्तीमधला फरक असतो शिकण्याचा, डेव्हलपमेंटचा, ग्रोथचा. त्याच्यामुळं या ठिकाणी इंडिव्हिज्युअल डिफरन्स याचं आन्सर असणार आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या विकासाचा दर हा वेगवेगळा असतो, सर्वांचा सेम नसतो. ठीक आहे. याचं आन्सर झालं ऑप्शन बी, इंडिव्हिज्युअल डिफरन्स. अजयला एखादी गोष्ट लवकर लक्षात येते, परंतु विजयला तीच गोष्ट समजण्यासाठी वेळ लागतो. याचा अर्थ काय आहे, डेव्हलपमेंटचं कोणतं प्रिन्सिपल आहे, तर इंडिव्हिज्युअल डिफरन्स हे याचं प्रिन्सिपल आहे.
त्यानंतर पहा, महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवायचा. याआधी वाचला असेल नसेल, परंतु इथून पुढे लक्षात ठेवायचा. या ठिकाणी 2 शब्द आहेत. तर पहिला शब्द आहे जनरेटिव्हिटी. जनरेटिव्हिटी म्हणजे काय? तर जनरेटिव्हिटी वर्सेस स्टॅग्नेशन. या ठिकाणी एज विचारलेला आहे की याचं एज काय आहे. जनरेटिव्हिटी वर्सेस स्टॅग्नेशन. तर जनरेटिव्हिटी म्हणजे काय? तर मानवी आयुष्यातील अशी एक फेज असते ज्या अवस्थेमध्ये माणूस, मला एखादी गोष्ट कमवायची आहे, मला नाव कमवायचं आहे, बऱ्याच गोष्टी कमवायच्या आहेत, या फेजमध्ये माणूस असतो. त्याला काय म्हणतात? जनरेटिव्हिटी. ती कोणती फेज आहे आयुष्यातली? ते वय आहे जनरेटिव्हिटीचं. यानंतर स्टॅग्नेशन म्हणजे काय? तर स्टॅग्नेशनमध्ये आता मी खूप गोष्टी केलेल्या आहेत, खूप कमवलेल्या आहेत, मला इथून पुढे काही करायचं नाही, आता मला रिटायरमेंट घ्यायची आहे, अशा प्रकारची जी समज असते किंवा विचार माणसाच्या मनात येतात, त्या वयामध्ये आपण त्याला काय म्हणतो? स्टॅग्नेशन असं म्हणतात. जनरेटिव्हिटी म्हणजे काय? मला खूप नाव कमवायचं आहे, खूप गोष्टी कमवायच्या आहेत. आणि स्टॅग्नेशन म्हणजे काय? तर मला आता रिटायरमेंट घ्यायची आहे, हे वय. तर या ठिकाणी विचारलेलं आहे जनरेटिव्हिटी वर्सेस स्टॅग्नेशन एज इज. तर ऑप्शन ए जो आहे तो बरोबर असणार आहे. 40 वर्षामध्ये खूप नाव कमवायचं आहे, खूप गोष्टी कमवायच्या आहेत, ह्या सर्व माणसाच्या डोक्यात असतात. आणि 65 वर्षापर्यंत तो रिटायरमेंटचा विचार करतो. म्हणजे जनरेटिव्हिटी वर्सेस स्टॅग्नेशनचं एज काय असणार आहे? 40 to 65 इयर्स. यानंतर विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट करेक्ट. क्वेश्चन नंबर 38. तर या ठिकाणी नॉट करेक्ट म्हणलेलं आहे. नॉट करेक्ट जरा थोडंसं नोट डाऊन करून ठेवत जा. एक्झाममध्ये कदाचित आपण करेक्टला टिक करून येऊ शकतो. नॉट करेक्ट हायलाईट करून ठेवायचं, अंडरलाईन करून ठेवायचं जर ऑफलाईन पेपर असेल तर. ऑनलाईन पेपर असेल तर त्या ठिकाणी स्क्रीनवरच लक्ष ठेवायचं की नॉट करेक्ट असं विचारलेलं आहे. त्यानंतर पहा, ऑप्शन्स पहा. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आर 2 डिफरंट ॲस्पेक्ट्स. हे बरोबर आहे. ठीक आहे, ग्रोथ वेगळे आहे आणि डेव्हलपमेंट वेगळं आहे, त्याच्यामुळे वाढ आणि विकास वेगवेगळं आहे. म्हणजे ऑप्शन ए जो आहे तो बरोबर आहे. ठीक आहे, आपल्याला विचारले कोणता पर्याय बरोबर नाही. त्यानंतर ग्रोथ कंटिन्यूज थ्रू आउट लाईफ. ऑप्शन बी आहे. वाढ आयुष्यभर चालू असते असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर हे थोडंसं स्टेटमेंट चुकीचं आहे, कारण ग्रोथ एका वयाच्या टप्प्यावर जाऊन थांबते. म्हणजे समजा आपली उंची वाढते तर 20-22 वर्षापर्यंत उंची वाढेल, असं नाही की 60 वर्षापर्यंत उंची वाढतच जाणार आहे. किंवा आपल्या शरीराची वाढ एका विशिष्ट वयानंतर थांबते. त्यामुळं वाढ ही एका विशिष्ट वयाला थांबत असते, आयुष्यभर वाढ होत नसते. त्याच्यामुळं ऑप्शन बी जो आहे तो चुकीचा असणार आहे. त्यामुळं इथून पुढचं सी आणि डी चेक करण्याची सुद्धा आपल्याला आवश्यकता नाही. ऑप्शन बी चुकीचा आहे. ग्रोथ काय होते? तर ग्रोथ एका विशिष्ट वयाला जाऊन थांबते. जर या ठिकाणी सांगितलं असतं की डेव्हलपमेंट कंटिन्यूज थ्रू आउट द लाईफ, तर ते बरोबर असतं. विकास आयुष्यभर चालतो, परंतु वाढ जी आहे, ग्रोथ जी आहे, ती एका विशिष्ट वयाला जाऊन थांबते. महत्त्वाचे स्टेटमेंट आहेत, दोन्हीही लक्षात ठेवा. ठीक आहे, स्क्रीनकडे लक्ष असू द्या, परंतु मी जे बोलतो आहे त्याच्याकडे देखील लक्ष असू द्या. कारण आपण एखादी गोष्ट जेव्हा बोलतो ते तुमच्या एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनेच बोलतो आहे. ठीक आहे, बाकीच्या कुठल्या गोष्टी आपण या ठिकाणी बोलत नाहीत. त्याच्यामुळं एक्झाममध्ये ज्या गोष्टी विचारल्या जातात त्याच गोष्टी आपण या ठिकाणी डिस्कस करत असतो. क्वेश्चन नंबर 39. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट. इनकरेक्ट विचारलेलं आहे अबाउट द प्रिन्सिपल ऑफ चाइल्ड डेव्हलपमेंट. इनकरेक्ट म्हणजे नॉट करेक्ट. ठीक आहे, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आपल्याला या ठिकाणी चुकीचं विधान विचारलेलं आहे. तर ऑल इंडिव्हिज्युअल्स आर सिमिलर इन देअर डेव्हलपमेंट. या ठिकाणी पहिलाच पर्याय आहे, सर्व इंडिव्हिज्युअल कसे असतात? सिमिलर असतात त्यांच्या डेव्हलपमेंटमध्ये. तर या ठिकाणी हे चुकीचं स्टेटमेंट आहे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, हे स्टेटमेंट तुम्हाला चुकीचं वाटतं, कारण की प्रत्येक इंडिव्हिज्युअलचा डेव्हलपमेंटचा जो रेट असतो तो वेगवेगळा असतो. कारण आपण आत्ता या आधीच्या क्वेश्चनमध्ये पाहिलं होतं की इंडिव्हिज्युअल डिफरन्स या ठिकाणी होता. प्रत्येक इंडिव्हिज्युअलमध्ये प्रत्येक व्यक्ती हा त्याच्या पेसने डेव्हलपमेंट करत असतो, त्याच्या स्पीडने डेव्हलपमेंट करत असतो आणि प्रत्येकाचा डेव्हलपमेंटचा रेट वेगवेगळा असतो. त्याच्यामुळं पहिलं स्टेटमेंट या ठिकाणी चुकीचं दिलेलं आहे. त्याच्यामुळे इथून पुढचं स्टेटमेंट आपल्याला चेक करण्याची गरज नाही. आपलं आन्सर आलं ऑप्शन ए. तरी देखील तुमचा अभ्यास सध्या चालू आहे, त्याच्यामुळे आपण पुढचे स्टेटमेंट देखील एकदा पाहूया. ऑप्शन बी काय आहे? डेव्हलपमेंट इज अ प्रोडक्ट ऑफ हेरिडिटी अँड एन्व्हायरमेंट. या ठिकाणी फॉर्म्युला लक्षात ठेवा. ठीक आहे, डेव्हलपमेंट इज इक्वल टू काय आहे? हेरिडिटी म्हणजे अनुवंशिकता गुणिले पर्यावरण म्हणजेच एन्व्हायरमेंट. हे सूत्र आहे डेव्हलपमेंटचं. डेव्हलपमेंटचं सूत्र एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं. डेव्हलपमेंट इज प्रोडक्ट म्हणजे गुणाकार आहे हेरिडिटी आणि एन्व्हायरमेंट, या दोन्हींचा गुणाकार करायचा, उत्तर काय येईल? डेव्हलपमेंट येईल. ऑप्शन बी फक्त अभ्यासासाठी म्हणून लक्षात ठेवा. यानंतर ऑप्शन सी
डेव्हलपमेंट वर्क्स ऑन प्रिन्सिपल ऑफ कंटिन्युइटी. बरोबर आहे. विकास जे आहे ते प्रिन्सिपल ऑफ कंटिन्युइटीवर चालतो, म्हणजे सातत्याच्या तत्वावर विकास चालू असतो. विकास ही डिसकंटिन्युअस प्रोसेस नाही, तर ती एक कंटिन्युअस प्रोसेस आहे. जन्मपूर्व अवस्थेपासून विकास चालू होतो आणि मरेपर्यंत तो विकास चालू असतो. म्हणजेच हे कसं आहे, कंटिन्युइटी आहे, सातत्य आहे. तर विकास कधीही बंद पडत नाही, विकास चालूच असतो नेहमी आयुष्यभर. त्याच्यामुळं कंटिन्युइटीचं प्रिन्सिपल डेव्हलपमेंट फॉलो करते. यानंतर डेव्हलपमेंट फॉलोज अ प्रेडिक्टेबल पॅटर्न. ऑप्शन डी आहे. प्रेडिक्टेबल म्हणजे काय, आपण एखाद्याचं डेव्हलपमेंट जे आहे ते प्रेडिक्ट करू शकतो. प्रेडिक्टेबल पॅटर्न आपण त्या ठिकाणी म्हणजे गेस करू शकतो एखाद्याची डेव्हलपमेंट किंवा एखाद्या इंडिव्हिज्युअलचा विकास होणार आहे त्याबद्दल आपण प्रेडिक्ट करू शकतो. त्याच्यामुळं हे बरोबर आहे. ऑप्शन शेवटचे तीनही बरोबर आहेत, फक्त पहिला जो पर्याय होता तो इनकरेक्ट असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 40, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट अबाउट द प्रिन्सिपल ऑफ चाइल्ड डेव्हलपमेंट. परत एकदा इनकरेक्टच विचारलेलं आहे, इनकरेक्ट विचारले, लक्षात ठेवा. चाइल्ड डेव्हलपमेंटबाबत इनकरेक्ट असणारं स्टेटमेंट कोणतं. द प्रिन्सिपल ऑफ इंडिव्हिज्युअल डिफरन्स इनकरेक्ट असू शकतं का, तर हे करेक्ट असणार आहे. प्रत्येक जण वेगवेगळा असतो. त्यानंतर प्रिन्सिपल ऑफ कंटिन्युइटी हे पण बरोबर आहे, कारण कंटिन्युइटी डेव्हलपमेंटमध्ये असते. प्रिन्सिपल ऑफ प्रेडिक्टेबिलिटी म्हणजे या ठिकाणी गेस करू शकतो आपण एखाद्याची डेव्हलपमेंट, बरोबर आहे. त्यानंतर प्रिन्सिपल ऑफ प्रोसिडिंग फ्रॉम स्पेसिफिक टू जनरल. ऑप्शन डी जो आहे तो थोडासा चुकीचा दिलेला आहे. या ठिकाणी काय सांगितले, प्रिन्सिपल ऑफ प्रोसिडिंग फ्रॉम स्पेसिफिक टू जनरल, तर या ठिकाणी जनरल टू स्पेसिफिक असायला पाहिजे होतं. ठीक आहे. विकास कसा होतो, सामान्याकडून विशिष्टाकडे होतो, परंतु ऑप्शन डीमध्ये आपल्याला असं दिलं आहे की विकास या ठिकाणी कसा झालेला आहे, तर या ठिकाणी झालेला विकास जो आहे तो कसा आहे, स्पेसिफिक टू जनरल आहे. या ठिकाणी काय दिले, स्पेसिफिक टू जनरल दिलेलं आहे, त्याच्यामध्ये चुकीचं आहे. ते कसं पाहिजे होतं, जनरल टू स्पेसिफिक पाहिजे होतं. त्याच्यामुळे ऑप्शन डी जो आहे तो चुकीचा आहे. बाकी सर्व स्टेटमेंट्स ऑप्शन्स बरोबर आहेत. यानंतर क्वेश्चन नंबर 41, विच स्टेज इज द फिजिकल ग्रोथ रॅपिड. इन विच स्टेज या ठिकाणी विचारलेलं आहे, कोणत्या अवस्थेमध्ये फिजिकल ग्रोथ शारीरिक वाढ रॅपिड असते, म्हणजे वेगाने शारीरिक वाढ बालकाची होते, अशी कोणती अवस्था असते. या ठिकाणी पर्याय आहेत अर्ली चाइल्डहुड, ॲडल्टसेन्स, लॅटर चाइल्डहुड, इन्फॅन्सी. आता या ठिकाणी 4 पर्याय आहेत. त्या 4ही पर्यायांचा कालावधी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. मी सांगतो, लक्षात ठेवा. अर्ली चाइल्डहुडचा कालावधी काय असतो, तर 2 ते 6 वर्ष असतो. या ठिकाणी लक्षात ठेवा, अर्ली चाइल्डहुड म्हणजे पूर्व बाल्यावस्था, तर या ठिकाणी कालावधी किती असतो, 2 ते 6 वर्ष असतो. लक्षात ठेवा, नोट डाऊन करून घ्या अर्ली चाइल्डहुडचा कालावधी. यानंतर ॲडॉलसेन्सचा कालावधी काय असतो पहा. ॲडॉलसेन्स म्हणजे काय, पौगंडावस्था किंवा किशोरावस्था. 13 वर्षांच्या वरचा कालावधी म्हणजे काय असतो, ॲडॉलसेन्स म्हणजेच किशोरावस्थेचा कालावधी असतो. लॅटर चाइल्डहुडचा कालावधी कधी असतो, लॅटर चाइल्डहुड म्हणजे काय, तर उत्तर बाल्यावस्था. 7 ते 12 वर्ष, 7 ते 12 वर्ष उत्तर बाल्यावस्था असते. ठीक आहे. पूर्व बाल्यावस्था कधी असते, 2 ते 6 वर्ष, आणि 7 ते 12 उत्तर बाल्यावस्था. म्हणजे बाल्यावस्था कधी असते, 2 वर्षापासून 12 वर्षापर्यंत बाल्यावस्था, 2 ते 6 पूर्व बाल्यावस्था, आणि 7 ते 12 उत्तर बाल्यावस्था. ठीक आहे. आणि महत्त्वाचं, आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे इन्फॅन्सी म्हणजे काय, शैशवावस्था. याचा कालावधी असतो 0 ते 2 वर्षापर्यंतचा कालावधी. 0 ते 2 वर्षापर्यंतचा कालावधी म्हणजे काय, शैशवावस्था असतो. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आहे इन्फॅन्सी म्हणजेच शैशवावस्था. जन्मानंतर पहिली अवस्था असते ती म्हणजे इन्फॅन्सी, शैशवावस्था, आणि याच अवस्थेमध्ये बालकाची सर्वात रॅपिड ग्रोथ होत असते, सर्वात वेगाने वाढ होत असते, ती अवस्था म्हणजे इन्फॅन्सी आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, इन्फॅन्सीचा कालावधी आहे 0 ते 2 वर्ष. परत एकदा आपण रिवाईज करू. 0 ते 2 वर्षापर्यंत काय असतं, शैशवावस्था असते. 2 वर्षापासून 6 वर्षापर्यंत पूर्व बाल्यावस्था. 7 वर्षापासून ते 12 वर्षापर्यंत काय असतं, तर उत्तर बाल्यावस्था. आणि 13 वर्षांच्या वरचा कालावधी किंवा 12+ जो असतो कालावधी तो म्हणजे काय असतो, ॲडॉलसेन्स म्हणजेच काय, पौगंडावस्था किंवा किशोरावस्था. महत्त्वाचा आहे, वादळाचा काळ असतो, तणावाचा काळ असतो, तो म्हणजे कोणता असतो, ॲडॉलसेन्स असतो. आणि द फादर ऑफ ॲडॉलसेन्स असं कोणाला म्हणतात, तर स्टॅनली हॉल यांचं नाव लक्षात ठेवायचं. स्टॅनली हॉल यांना किशोरावस्थेचे जनक असं म्हणतात. किशोरावस्थेबद्दल खूप मोठा रिसर्च त्यांनी केलेला आहे. त्याच्यामुळं फादर ऑफ ॲडॉलसेन्स कोण आहेत, तर स्टॅनली हॉल आहेत. स्टॅनली हॉल यांनी काय सांगितलं होतं, तर हा तणावाचा काळ असतो. यानंतर या ठिकाणी स्ट्रेसचा काळ असतो, वादळाचा काळ असतो, तो म्हणजे कोणता असतो, किशोरावस्था. म्हणजे 13 वर्षाच्या प्लस जेव्हा बालक जातो तेव्हा तो काळ असतो. तर अशा प्रकारे महत्त्वाचे प्रश्न आणि त्याचं डिस्कशन आपण पाहिलेलं आहे.
ठीक आहे. आपण स्क्रीनवर जास्त गोष्टी जरी दाखवत नसलो तरी देखील आपण जो काही मी बोलतो आहे, ज्या गोष्टी मी बोलतो आहे त्या फक्त एक्झामच्या रिलेटेडच आहेत आणि त्याच्यावर तुम्ही लक्ष दिलं तर नक्कीच आपण जरी आता आपण 11 क्वेश्चन घेतले असतील तरी देखील आपण त्या प्रश्नामधून आणखीन 10-12 प्रश्नांचं देखील या ठिकाणी डिस्कशन केलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला एक्झामच्या दृष्टीनं महत्त्वाचे असणारे प्रश्न कदाचित मी जे काही पॉईंट्स बोलतो आहे तेच तुम्हाला एक्झाममध्ये रिफ्लेक्ट झालेले दिसू शकतात. तर अशाच प्रकारे आपण लेक्चर घेत जाऊ. इथून पुढे देखील तुम्ही फक्त कमेंट्स करून सांगायचं आहे तुम्हाला लेक्चर कसं वाटलं, तुमच्यासाठी उपयुक्त होतं का, आणि तुमच्या मित्रांना देखील जास्तीत जास्त शेअर करा. शिक्षक मित्र जे CTETची एक्झाम देत आहेत, सेट नेट किंवा आपल्या शिक्षक भरतीच्या कुठल्याही एक्झामसाठी, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नवोदय किंवा KVSच्या एक्झाम्स असतील त्या सर्व एक्झामसाठी एकदाच मानसशास्त्राचा अभ्यास करायचा आहे. इथून पुढे आपल्याला या लेक्चर सिरीजनंतर मानसशास्त्राचा सेपरेट अभ्यास करण्याची कधीच गरज लागणार नाही. अशा प्रकारे आपण सिलेबस कव्हर करणार आहोत. थेरीचे देखील लेक्चर्स लवकरच चालू होतील. तोपर्यंत आपण दररोज प्रश्नांच्या माध्यमातून भेटत राहू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.